आणि शेतकऱ्यांची सुद्धा काय त्यांनी नवीन सूचना आमच्याकडे येत आहेत. शेवटी हे सरकार शेतकऱ्यांचं सरकार आहे. पण शेतकऱ्याच्या ज्या काही नवीन सूचना येतील किंवा त्यातून काय येतील त्यातनं काय गोष्टी बदलणं गरजेचं आहे ते आम्ही बदलण्याचा प्रयत्न निश्चित प्रकारे करू. शेतकरी पिचलेल्या राज्यातला नुकसान होते अवकाळी पावसामुळे, तुम्ही असं म्हणताय मदत होईल. साधारणपणे कृषी मंत्री म्हणून काय सांगाल की किती दिवसात याची मदत मिळेल? अहवाल प्राप्त झाल्यानंतर 8 ते 10 दिवसाच्या आम्ही सगळी मदत करू. दुसरीकडे तुम्ही कर्जमाफी केलेली आहे, कर्जमुक्ती, पण त्याच्यामध्ये जाचकाटे टाकले. रोहित पवार असं म्हणतात की 12 तारखेपर्यंत निर्णय घ्या, नाहीतर अन्य टाकलं. मी तुम्हाला प्रामाणिकपणे सांगतो, मी खरंच सांगतो की कृषी मंत्री म्हणून या राज्याच्या मुख्यमंत्र्यांचं मी खरंच आभार मानतो की खूप चांगला निर्णय दोन्ही उपमुख्यमंत्री या सर्वांनी घेतलेला आहे. आज साधारणतः 36,585 कोटी रुपये आणि 56 लाख शेतकरी यामध्ये या सर्वांना त्याचा लाभ होणार आहे. आणि आपण म्हणला जे काय निकषात अजून काय थोडेफार काय बदल करणं गरजेचं आहे. मी मागाशी तुम्हाला सांगितलं की या बाबतीमध्ये कारखान्याचे जे सिजनल कामगार आहेत की त्यांचा 3 महिन्याच फक्त पगार मिळतो, त्या कामगारांचा खरं तर ह्याच्यामध्ये त्यांना तो लाभ मिळाला पाहिजे. आणि शेतकऱ्यांची सुद्धा काय त्यांनी नवीन सूचना आमच्याकडे येत आहेत. शेवटी हे सरकार शेतकऱ्यांचं सरकार आहे. पण शेतकऱ्याच्या ज्या काही नवीन सूचना येतील किंवा त्यातून काय येतील त्यातनं काय गोष्टी बदलणं गरजेचं आहे ते आम्ही बदलण्याचा प्रयत्न निश्चित प्रकारे करू. परंतु जास्तीत जास्त खूप मोठी एक ऐतिहासिक कर्जमाफी देण्याचा निर्णय मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री असं म्हणताय की आम्ही त्याच्यामध्ये बदल करू. काय आश्वस्त कराल रोहित पवारांना किंवा शेतकऱ्यांना? कशा पद्धतीने तुम्ही बदल आणि किती दिवसात हा निर्णय? मी पुन्हा शेतकऱ्यांचं हित साधणारं सरकार आहे आणि शेतकऱ्यांच्या हितासाठी शेतकऱ्यांसाठी जे काय आम्हाला अजून काय करता येईल, नवीन काय धोरण आणता येईल जेणेकरून त्यामध्ये माझ्या शेतकऱ्यांचा फायदा होईल, शेतकऱ्यांचं उत्पादन वाढून शेतकऱ्याला चांगल्या प्रकारचा बाजारभाव मिळेल ही आमची भूमिका आहे. त्यामुळे निश्चित प्रकारे कोण काय म्हणताना लक्ष न देता खूप चांगला निर्णय मुख्यमंत्र्यांनी हा कर्जमाफीचा घेतलेला आहे. या बाबतीमध्ये मला कोणावरती टीकाटिप्पणी करायची नाही. कर्जमाफीचा निर्णय घेतलेला आहात तुम्ही, असं म्हटलात की निकष बदलले जातील किंवा मागणी होती, त्या दृष्टीने सरकार कशा पद्धतीने प्रयत्न करते आणि किती दिवसात? सरकार या बाबतीमध्ये लवचिक आहे. जर एखाद्या मागणीमध्ये कुठं काय चुकीचं थोडंफार त्यांना वाटलं की ह्यामुळं थोडा अन्याय होतोय, त्या बाबतीमध्ये आमचं सरकारचं भूमिका आम्ही त्याचं ती जे सूचना येतील त्याचं स्वागत करून त्याचा अंतर्भाव करून जास्तीत जास्त अजून काय बदल करता येईल आणि शेतकऱ्याला कशी जास्त मदत मिळेल हा आमचा प्रयत्न राहील. पाऊस कमी. शेवटचा प्रश्न विचारतो, दत्तात्रय भरणेंना वैयक्तिक असं वाटतं काही सरसकट कर्जमाफी करायला पाहिजे होती? नाही, मला वैयक्तिक कर्ज वाटण्यापेक्षा ऐका ना, शेतकऱ्यांची मागणी 100% ती काय रास्त शेतकऱ्यांची काय चुकीची नाही, परंतु शेवटी सरकार आहे. तो पण एक किती केलं तरी तो एक आपण म्हणतो तो एक प्रपंच आहे, तो एक संसार आहे. शेवटी राज्याचं हीच सरकार चालवताना या राज्याच्या मुख्यमंत्र्यांना सर्वांचा विचार करून निर्णय घ्यावे लागतात. आणि मी तुम्हाला आजही सांगतो की ही रक्कम आपण एकदा चेक करा. 36,585 कोटी शेतकऱ्यांनी दिलेली कर्जमाफी ही खूप मोठी आहे आणि साधारणतः माझ्या इंदापूर तालुक्यामध्ये 700-800 कोटी रुपये मिळण्याची शक्यता आज प्राथमिक अंदाज, मी तुम्हाला डिटेल बोलत नाही. याचा अर्थ नक्की शेतकऱ्याला त्याचा आर्थिक काय ना काय ते थोडा फायदा व्हावा. ठीक आहे, कर्जमाफी सगळीच झाली पाहिजे, शेतकरी अडचणीत आहे हे सगळं मला मान्य. आणि शेवटी शेतकऱ्यांची व्यथा काय, अडचण काय, मी पण शेतकरी आहे. पण आज सगळ्या परिस्थितीचा विचार करता खरंच मुख्यमंत्र्यांनी खूप चांगला निर्णय शेतकऱ्यांसाठी घेतलेला आहे. शेतकऱ्यांना काय आश्वस्त करताय? शेतकऱ्याला मी एवढं सांगेल की निश्चित प्रकारे शेवटी कर्जमाफी हा काही उपाय नाही. यासाठी परत तुमच्यावरती कर्ज राहू नये यासाठी तुम्हाला काय सहकार्य केलं पाहिजे, तुम्हाला काय मार्गदर्शन केलं पाहिजे, तुम्हाला लोकांना काय नवीन तंत्रज्ञान दिलं पाहिजे, ही शासनाची आमची भूमिका आहे, जबाबदारी आहे. या बाबतीमध्ये भविष्यामध्ये निश्चित प्रकारे आपल्याला सहकार्य निश्चित प्रकारे केलं जाईल आणि आम्ही सगळेच तुमच्या बरोबर आहे. तुमची काळजी आम्हा सर्वांना आहे. या बाबतीमध्ये अजूनही भविष्यामध्ये माझ्या शेतकऱ्यांसाठी मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री चांगले निर्णय घेतील. खूप धन्यवाद. दत्तात्रय भरणे, कृषी. अशाच नवनवीन अपडेटसाठी व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. सर्व शासकीय योजनांची अचूक व वेगवान माहिती फक्त 20 या आपल्या चॅनलवर.